श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र पारायणमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आजचा अध्याय 40वा मराठी भावार्थ. श्री गुरु गाणगापुरास असताना नरहरी नावाचा एक कुष्ठरोगी ब्राह्मण त्यांना शरण आला आणि वंदन करून म्हणाला, स्वामी, मी आपला नावलौकिक ऐकून आपल्या चरणाशी आलो आहे. आपण अलौकिक प्रकाश देणारे ज्योतिस्वरूप आणि भक्तवत्सल आहात. मी पूर्वजन्मात फार पाप केले आहे, त्यामुळेच हा भोग भोगावा लागत आहे. पण स्वामी, आता मला सहन होत नाही. मी अनेक वृत्ते केली, अनेक तीर्थे हिंडलो, समस्त देव पूजले, पण माझी व्याधी काही बरी होत नाही. आता मी निर्धार करून आलो आहे. आपली कृपा झाली नाही तर मी प्राणत्याग करेन. श्री गुरु त्या ब्राह्मणाला म्हणाले, तू म्हणतोस ते खरे आहे. तू पूर्वजन्मी फार पाप केले होतेस, म्हणून या जन्मी तुझी ही अवस्था झाली आहे. आता मी सांगतो ते एकनिष्ठेने केलेस तर तू या व्याधीतून मुक्त होशील. श्री गुरुने त्याला एक उंबराचे वाळलेले लाकूड दिले आणि संगमावर भीमितीरी ते रोवून रोज त्याला 2 कळशा पाणी घालावयास सांगितले. आणि त्या दिवशी त्या लाकडाला पालवी फुटेल, त्या दिवसापासून तुझे कोड बरे व्हायला लागेल असे सांगितले. श्री गुरूंनी त्या विप्राला आज्ञा केली व त्यावर त्याचा विश्वास बसला. तो ते लाकूड घेऊन संगमावर गेला आणि भीमेच्या तीरावर त्याने ते रोवले. श्री गुरूंनी त्या ब्राह्मणाला जसे सांगितले होते तसे आचरण त्याने केले. अशा प्रकारे 7 दिवस त्या ब्राह्मणाने उपवास केले. तो त्या काष्ठाला वेळोवेळी 2 कळशा पाणी घालीत असे. लोक त्याची थट्टा करून त्याला गुरुवचनापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करीत होते, पण तो त्यांचे न ऐकता पूर्ण श्रद्धेने वृत्त करीतच राहिला. शिष्याचे बोलणे ऐकून श्री गुरु म्हणाले, त्याच्या अंतःकरणात जसा भाव असेल तशी सिद्धी त्याला मिळेल. शिष्याला केवळ गुरुवाक्य म्हणजेच अंतिम वचन असते. महत्त्व असते ते भक्तिभावाला. अंतःकरणात जशी भक्ती असेल तसेच होईल. श्रद्धेचे बळ किती असते ते सांगण्यासाठी श्री गुरूंनी शिष्यांना काही पुराणातील कथा सांगितल्या. श्री गुरूंनी जसा भाव तशी सिद्धी होते हे तत्त्व शिष्यांना सांगितले. मग ते संगमावर गेले. हातातील कमंडलूमधील अभिमंत्रित पाणी त्यांनी त्या शुष्क काष्ठावर शिंपडले. तो तात्काळ त्या लाकडाचा औदुंबर वृक्ष झाला आणि त्या ब्राह्मणाची कोडाची व्याधी नष्ट होऊन त्याचे शरीर निरोगी झाले. त्यानंतर अत्यंत आनंदाने नरहरी ब्राह्मणाने श्री गुरूंचे स्तोत्र रचून त्यांची स्तुती केली. श्री गुरु ब्राह्मणासह व शिष्यांसह गावात परत आले. त्या ब्राह्मणाला जोगेश्वर असे नाव त्यांनी दिले व त्याचा आपला सर्वात श्रेष्ठ भक्त म्हणून गौरव केला. त्याच्या वंशातील लोक वेदशास्त्र संपन्न होतील असा वर दिला. त्या ब्राह्मणाच्या बाबतीत श्री गुरूंनी सांगितल्याप्रमाणे सर्व खरे घडले. त्याला त्यांनी विद्या सरस्वती नामक मंत्राचा उपदेश केला. या ठिकाणी मराठी भावार्थ समाप्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 40वा. श्री गणेशाय नमः. सिद्धमने नामधारका अपूर्ववर्तले आणि एका वृक्ष झाला काष्ट शुष्का. विचित्र कथा एक पा. गाणगापुरी असता श्री गुरु आला एक कुष्टी विप्रू. आपस्तंभ गार्ग्य गोत्रु नाम तया नरहरी. येऊनिया श्री गुरुमूर्तीसी नमन करी भक्तीसी. करी स्तोत्र बहुवसी कर संपुट्ट जोडूनिया. जय जय गुरुमूर्ती ऐकुनिया लो तुझी कीर्ती. भक्तवत्सला परंज्योती परमपुरुषा जगद्गुरु. आपण जन्मोनी संसारी भक्ता जाहल दगडावरी. निंदा करीती द्विजवरी कुष्टी म्हणून स्वामिया. वाचिला वेद यजुशाखा निंदा करीती माते लोका. ब्राह्मणार्थ न सांगती देखा अंगहीन म्हणूनिया. प्रातःकाळी उठवणी लोक न पाहती आपुले मुख. तेने माते होते दुःख जन्म पुरे आता मज. आता धरुणी निर्धारू आले स्वामी जगद्गुरु. तुम्ही कृपान होय जरी प्राण आपुला त्यज्येन. श्री गुरु म्हणती द्विजासी पूर्वजन्म महादोषासी. केले होते बहुवसी म्हणून कुष्टी झालासी तू. आता सांगेन ते करी तुझे पाप जाईल दुरी. होशील दिव्य शरीरी एको भावे आचरावे. ऋतुकीय अवसरी काष्ट एक औदुंबरी. शुष्क होते वर्षीचारी घेऊन आले सर्पणासी. तव देखील श्री गुरुमूर्ती तया विप्राने रूप देती. एको भावे करुणी चित्ती घेगा काष्ट झड करी. काष्ट घेऊनी संगमासी त्वरित जावे भाविसी. संगमनाथ पूर्व दिशी भीमा तेरी रोपी वा. तुवा जाऊनी संगमात स्नान करून यावे त्वरित. पूजा करून अश्वत्थ निरूप विजावे स्नानासी. हाती धरुनी कलश दोनी आणि उदकत तक्षणी. शुष्क काष्टा वेळ तिन्ही स्नपन करी गा मनोभावे. जया दिवशी काष्टाशी परणे येतील सजीवेसी. पाप गेले तुझे दोषी अंग तुझे होईल बरवे. काष्ट घेऊनी डोईवरी गेला तो भीमा तीरी. संगमेश्वरा समोरी रोवित जाहला द्विजवरी. जेने रीती श्री गुरुमूर्ती तया विप्राने रूप देती. आचारी तसे एकचित्ती भक्ती भावे करुनिया.
येणे परी 7 दिवस द्विज केले उपवास, तया काष्टासी दोन्ही कलश भरोणी घाली वेळोवेळी. देखोनी म्हणत सकळ ही जन, तया विप्रा बोलावून सांगता ते विवंचन. श्री गुरु निरोप लक्षण, नसेल निष्कृती तुझी या पापा, म्हणून जिधले काष्ट बापा. वाया कष्ट करीतसे कापा, तू ते श्री गुरुनी निरोपिले. ऐकोने तयांचे वचन, विप्रवर करीन मन. गुरुवाक्य मज काम धेनू, अन्यथा केली होईल. माझे मने निर्धारू, असत्य नवे वाक्य गुरु. प्राण वेचिन सचराचरू, गुरुवाक्य मज करणे. एके दिवशी श्री गुरुमूर्तीसी सांगती शिष्य परियसी. स्वामींनी निरूपिले द्विजासी, शुष्क काष्टा भजी म्हणूनी. किती रीती आम्ही त्यासी, विनविले त्याच्या हितासी. वाया कागा कष्टसी मूर्खपणे म्हणूनी. निर्धार करुणी मानसी, सेवा करीतो काष्टासी. जाहले 7 उपवासी, उदक मुखे घेत नाही. ऐकोनी शिष्यांचे वचन, निरोप देती श्री गुरु आपण. जैसा भाव अंतकरण, तैसे सिद्धी पावेल. या कारण तुम्हासी सांगेन कथा इतिहासी. सांगे सुत ऋषीश्वरांसी, स्कंद पुराणी परियेसा. सूत म्हणे ऋषीश्वरांसी, गुरुभक्ती असे विशेषी. तारावया संसारासी, अनिक नाही पदार्थ. अयोग्य अथवा ज्ञानवंत म्हणून न पहावा अंत. गुरुत्रयमूर्ती मनी ध्यात, सेवा करणे भक्ती भावे. दृढ भक्ती असे जयापासी, सर्व धर्म साधती तयासी. संदेह न धरावा मानसी, एक चित्ते भजावे. पूर्वी पांचाळ नगरात होता राजा सिंहकेत. तयासी होता एक पुत्र, नाम तया धनंजय. एके दिवशी राजपुत्र गेला पारधी अरण्यात, जेथे नसती मनुष्य मात्र, उदक वर्जित स्थळाशी. राजपुत्र तृषाक्रांत हिंडतसे अरण्यात. सवे होता शबरदूत, श्रमुनिया परियेसा. श्रमुनिया शबरदूत हिंडत होता रानात. देखता झाला अवचित्त, जीर्ण एक शिवालय. भिन्न लिंग तया स्थानी पडिले होते मैदिनी. शबरे घेतले उचलूनी, म्हणे लिंग बरवे असे. शबर म्हणे राजसुता, माझे म्हणी ऐसे. अर्धा लिंग पूजा करणे नित्य, म्हणून घेतले परियेसा. राजपुत्रे म्हणे त्यासी, न्यावे पाशांग लिंग घरासी. पूजा करावी सुचिशी, पत्र पुष्पे अर्चोनिया. तुम्ही दंपती दोघे जण मनपूर्वक पूजा करणे. हेची लिंग गिरिजा रमण, म्हणून म्हणे निर्धारी पा. नाना परी पुष्पजाती आणाव्या तुम्ही शिवांप्रती. धूप दीप विधान रीती, नैवेद्य द्यावे भस्मदान. भस्म असेल जे स्मशानी, आणावे तुवा प्रतिदिनी. द्यावा नैवेद्य सुमुनी, प्रसाद आपण भक्षावा. येणे परी राजकुमरू, तया शबरा झाला गुरु. विश्वास केला निर्धारू, शबरे आपुले मनात. क्वचित काळ येणे परी पूजा करी शबर शबरी. एके दिवशी तया नगरी, चिताभस्म न मिळेची. हिंडोनी पाहे गावोगावी, चिताभस्म न मिळे काही. येणे परी 7 गावी, हिंडोनी आला तो घरासी. चिंता भस्म शबरासी, पुस्ता झाला स्त्रियसी. काय करू म्हणे तिसी, प्राण आपुला त्याची न म्हणे. जैसे गुरुने निरोपिले, तैसे नैवेद्य पाहिजे दिले. नाही तरी वृत्ता झाले, शिवपूजन परियेसा. ऐकोनी पतीचे वचन, बोले शबरी हासून. चिंता करिता किंकारण, चिताभस्म देईन मी. मज घालो निग्रहात, अग्नी लावा तुम्ही त्वरित. काष्टे असती बहुत, दहन होईल आपणासी. तेची भस्म ईश्वरासी, उपाहारावे तुम्ही हर्षी. वृत्तभंग न करावा भरवंशी, संतोष रूप बोलत असे. कधीतरी शरीरासी नाश असे परियेसी. ऐसे कार्य कारणासी, देह आपुला सनिर्पिन. ऐकोनी स्त्रियेचे वचन, शबर झाला खेदे खिन्न. प्राणेश्वरी तुझा प्राण केवी घेऊ म्हणत असे. ऐकोनी पतीचे वचन, विनवित असे ती अंगना. कैसे तुम्हा असे ज्ञान, मिथ्या मोहे बोलत असा. संदेह सोडूनी आपणासी, दहन करी वेगेसी. आपण होऊनी संतोषी, निरोप देते परियेसा. ऐसे नाना परिपतीसी, बोधी शबरी परियेसी. घरात जाऊनी पतीसी, मने अग्नी लावी आता. संतोषोनी तो शबर, बांधिता झाला घराचे द्वार. अग्नी लाविता थोर, लागली ज्वाळा धुरंधर. दहन झाले शबरीसी, भस्म घेतले परियेसी. पूजा करुणी शिवासी, नैवेद्य दिधला अवधारा. पूजा करिता ईश्वरासी, आनंद झाला बहु असे. स्त्रियेसी वधिले म्हणून ऐसी, स्मरण नाही तयासी. नित्य पूजा करून प्रसाद हाती घेऊन, आपुले स्त्रियेस बोलावून, देत होता शबर तो. तया दिवशी तेने परी, आले स्त्रिये ते पाचारी. कृपासागर त्रिपुरारी, प्रसन्न झाला परियेसी. तेची शबरी येऊनी, उभी ठेली हास्यवदनी. घेतला नैवेद्य मागुनी, घेऊनी गेली घरात. बोलावून स्त्रियेसी, शबर पुसतसे स्त्रियेसी. दहन केले मी तुझसी, पुनरपी केवी आलीस तू. शबरी सांगे पतीसी, आठवण आपणा आहे ऐसी. अग्नी लाविता घरासी, निद्रिस्त आपण जाहले देखा. महासी ते पीडित, आपण होते निद्रिस्त. तुमचे बोल ऐकत होनी आले म्हणतसे. हे होईल ईश्वर करणी, प्रसन्न झाला शूलपाणी. ऐसे म्हणतात तत्क्षणी, निज स्वरूपे उभा ठेला. नमन करीत लोटांगणी, धावणे लागती दोघे चरणी. प्रसन्न झाला शूलपाणी, मागावर म्हणतसे.
इह सौख्य संसारी राज्य तिथले धुरंधरी गती जाहली त्यानंतरी कल्पकोटी स्वर्गवास म्हणून श्री गुरु शिष्यासी सांगते झाले परियसी विश्वास करोनी द्विजहसी शुष्क काष्ट सेवितसे जैसा भाव तैसी सिद्धी होईल सत्य त्रिशुद्धी श्री गुरुनाथ कृपानिधी सहज निघाले संगमासी जाऊनी करीती अनुष्ठाना पहावया येथे त्या ब्राह्मणा देखुनी त्याचे अंतकरणा प्रसन्न झाले ते वेळी हाती होता कमंडल भरले सदा गंगाजळ उचलोनिया कर कमळे घाले ती उदक काष्टासी तत्क्षणी काष्टासी पल्लव आले परियसी औदुंबर वृक्ष ऐसी दिसत असे समजतांते जैसा चिंतामणी स्पर्श होता लोखंड होय कांचनता तैसा श्री गुरु सुधा स्पर्शता काष्ट झाला वृक्ष देखा काष्ट दिसे औदुंबर सुदेही झाला तो विप्र दिसे सुवर्ण देही नर गेले कुष्ठ तत्काळी मग निघाले मठासी समस्त शिष्य द्विजा सरसी ग्रामलोक आनंदेसी घेऊन येती आरतिया तया विप्रा बोलावणे श्री गुरु म्हणती संतोषोनी कन्या पुत्र धन गोधनी तुझी संतती वाढेल तुझे नाम जोगेश्वर म्हणून ठेवले निर्धार समस्त शिष्यांमध्ये थोर तुझी आमोचा भक्त जाण जैसे श्री गुरूंनी निरोपिले तया परी त्यासी जाहले म्हणून सिद्धे सांगितले नामधारक शिष्यांसी इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे शुष्क काष्ट संजीवनम नाम ४४तमो अध्यायः श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ।